तो हे आपण घेतले 3 जोडी घेतले शूजच्या बर्थडे साठी. एकच आपल्याकडे एक्सपेन्सिव्ह आणि चांगलं वॉच आहे. तर आज मी कुठचे शूज घालू आणि त्या हिशोबाने मी घालणार होतो, पण आता भाऊ आपला कधी येतं का. सो हे बघा हे वाले आहेत. मेन तर विसरलो मी, मम्मीने बघा मला कुठचं व्हाईट गोल्डची चेन गिफ्ट केली मम्मीने. प्लॅटिनम. सो हे गाइस, कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आहे 16 मे. सो 16 मेला आपला बर्थडे असतो अँड आज मी होणार आहे 20s मध्येच आहे माझं एज. सो तुम्ही गेस करा किती माझं एज असणार आणि किती नाही ते. सो आज आपला स्पेशल डे आहे आणि सीन असा आहे की काल मी नाईट करून आलेलो थर्सडेला आणि झोपून आता 7:30 पावणे 8ला उठलोय. आता वाजायला आले 8:45. सो फ्रेश वगैरे व्हायचंय, बाहेर जायचंय, थोडं फिरूया, काहीतरी एन्जॉयमेंट वगैरे करूया. आणि मम्मी आता ओवाळणार आहे. सो अजून आंघोळ पण नाही गेली, बस उठलोय, बाहेर गेलो, थोडा कॉल्स वगैरे वरती बोललो आणि आलो घरी. घर तर आपलं तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघू शकता. डॅडी इथे झोपले, मम्मी आतमध्ये किचन मध्ये काय काम वगैरे करते. सो पाणी तापत ठेवलंय, गरम करू आणि लगेच आंघोळ वगैरे करून बाहेर निघूया. त्याच्या आधी मम्मी ओवाळणार आहे आणि कॉल्स वगैरे येतात, तर बघूया. चला पहिला व्हिडिओ बनवूया, कंटिन्यू करूया, नंतर कॉल आन्सर करतो. बिकॉज नंतर मला माहिती आहे की बनवायला भेटणार नाही, खूप लेट झालाय. खूप जणांचे मेसेज आणि कॉल्स वगैरे आलेत, फ्रेंड्स वगैरे लोकांचे, दीदी वगैरे सगळे जे पण आपले आहेत ते. सो ठीक आहे. हे बघा, अजून तर मी आंघोळ वगैरे गेली नाही, आता जाईन पहिला आंघोळ करेन. बिकॉज नाईट करून आलो जसं मी तुम्हाला बोललो आणि झोपूनच गेलो सकाळ. सो आता विचार केलाय की आज ब्लॉग बनवूया. मी ह्याच्या आधी माझ्या लास्ट 2 वर्षापासून मी ब्लॉग बनवते, पण अजून कधी बर्थडेच्या दिवशी ब्लॉग नाही आम्ही केलाय. सो विचार केला की आज बनवूया. तर आता जस्ट मी गाडी पुसून वगैरे क्लीन करून आलोय, आंघोळ करीन, फ्रेश होईन, काय ड्रेसिंग वरती तुम्हाला बघायला भेटेल. आणि मी गाईज 2-3 शूज घेतले, ते पण मी तुम्हाला दाखवून कुठचे घेतलेत. आली मम्मी, कुठे गेली. हाय गाईज, आज माझ्या बाबूचा बर्थडे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान हो, तर कमेंट करा मला हॅपी बर्थडे. ठीक आहे, हॅपी बर्थडे कमेंट करा माझ्या बाबूला. ऑलराईट गाईज, सो जसं मी तुम्हाला बोललेलो की आता आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊया, रेडी होऊया. सो रेडी झालोय आणि रेडी होता होता वाजले बघ इथे, तेव्हा मग अशी 8-8:30 वाजले. आणि मागे तुम्हाला टायमिंग आय गेस ते रिफ्लेक्ट होतं तर प्रॉपर दिसत नसणार तुम्हाला, पण आता वाजलेत ऑलमोस्ट 10:30 होऊन गेले. अँड आपली पब्लिक इथे आली आहे. तो एक गेला, हा मागे एक मुंबईवाला माणूस आपला, आणि हा आपला रोहितचा मित्र आहे. बाय नाम क्या बोला, शिवा. आणि मला आता माहिती पडलं की रोहितकडे गुड्डूनी केक पाठवला आणि गुड्डू बोलली की तिला म्हणजे ती गावी गेली, सो तिला पॉसिबल नाही झालं यायला. आजच त्याला कोणी ट्रेन पकडली, तर उद्या किंवा परवा ती म्हणजे उद्या पोहोचेल मे बी आय गेस, आणि परवा ती मला भेटेल. सो तेव्हा बघू काय सेलिब्रेट करणार काय नाही. ओडिया मित्र आपला बोलो कॅमेरा चालू केला ना, भाईचं टोनच वेगळं होऊन जातं, थोडा घाबर. नॉर्मल आहे. सो ठीक आहे, मी तुम्हाला आता माझा आउटफिट दाखवतो. ऑलराईट गाईज, सो तुम्ही आता ही ड्रेसिंग बघू शकता. झुडिओवरचं शर्ट आहे आणि रोड वरून पॅन्ट घेतली आहे मी, कोरियन पॅन्ट. जे मगाशी बोललेलो तसं शूज दाखवूया. तो हे आपण घेतले 3 जोडी घेतले शूजच्या बर्थडे साठी. ऍक्च्युली ना हा व्हिडिओ ना रोहित बरोबर बनवणार होता तो, कारण का रोहित जो आहे आपला मित्र, तो जे मी कपडे बोलीन ना तेच त्याला भले कुठचेही किती आवडले असेल. म्हणजे आम्ही शॉपिंगला गेलो ना, तर मला समजा त्याला हे कपडे आवडलेत, मला हे कपडे आवडले, तो मला विचारणार भाई कोणचा कपडा आलो. मी त्याला बोलीन ना हा घे, भले त्याला जे पण आवडले असेल ना तो ते कॅन्सल कॅन बोलले हा भाई जो सागर भाईने बोला वही नाही. सो मी त्याला विचारणार होता आज मी कुठचे शूज घालू आणि त्या हिशोबाने मी घालणार होतो, पण आता भाऊ आपला कधी येतं काय. सो हे बघा हे वाले आहेत, ओरिजिनल नाही कॉपी आहे, पण काय सही आहे. आय गेस तुम्हाला पण आवडतील. हे वाले एक आहेत, बघू शकता इथे पूर्ण ह्याची साईज वगैरे इथे ना या साईडला आतमध्ये मेन्शन आहे. गेस ते बघा दिसते तुम्हाला, आतमध्ये पण फुल नायकी वगैरेचा लोगो आहे, मागे पुढे सगळ्या इथे साईडला. आतमध्ये पटे एकदम सॉफ्ट आहे ते पण. सो हे वाले एक घेतले आपण बघा. आणि ऑलरेडी आपल्याकडे 5-6 जोडी शूज तर आहे, तेव्हा मी स्टँड बाहेर ठेवलाय, ते तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेन मी. आणि हे तिसरे हे पण नायकीचेच आहेत. सो मला जास्त करून हेवाले आवडले. हा शिबू पण आपला तेच बोलते की त्याला पण हेवाले आवडले जास्त.
सो ह्याच्यामध्ये पण सेम पॅटर्न आहे ऑलमोस्ट, फक्त कलर डिफरंट आहे. मला पण तेच आवडले. आणि मम्मीला पण हे वालीच जास्त आवडली, मम्मी पण तेच बोलली. मम्मीने घातली तर मम्मीला मॅच होतील मला वाटतं ड्रेसिंग. मी घालू का? मम्मी ट्राय करते बघा माझे शूज. सो हे बघा, हे साईडला नायकीचा लोगो आहे. मम्मीला होणार तर नाही, खूप लूज होणार आहे ते, पण मारू दे थोडी पटेली. आणि हा आमचा कालू शेट आहे. लास्ट 2-3 वर्षापासून मी माझ्या बर्थडेला हेच वॉच घालतोय. एकच आपल्याकडे एक्सपेन्सिव्ह आणि चांगलं वॉच आहे. वॉच दाखवता थोडे अंगठा पण फ्लेक्स करतोय. हे आपलं वॉच. आणि मेन तर विसरलो मी, मम्मीने बघा मला कुठचं व्हाईट गोल्डची चेन गिफ्ट केली मम्मीने. प्लॅटिनम वाली. अयोध्येचे आया हो. आणि हा जो रुद्राक्ष आहे तो आपला अयोध्यावरनं माझी मावशी आणि मावशीची मुलं वगैरे सगळे गेलेले अयोध्याला रामनवमीच्या टायमाला तिथे अयोध्येला फुल यात्रा वगैरे जी ऑर्गनाईज केली तिकडे ती लोक गेले, तिथून हा रुद्राक्ष आणलेला. सो मम्मीने तो रुद्राक्ष प्लॅटिनम मध्ये बनवून दिलाय. 3.5 लाखाची चैन आहे. मस्करी करते काय. सो ही चांदीमध्ये बनवली आपण, आणि ही जी नेहमी आपण डेली म्हणजे कधी पण घालतो ती ही गोल्डची. सो ठीक आहे, चला तर आता इथे थोडासा सेलिब्रेट करूया आपण बर्थडे. जसं मी तुम्हाला बोललो, गुड्डूने आपला केक पाठवला रोहितकडे. सो तो केक आपण इथे कापूया आणि नंतर आपण बाहेर जाऊया. ऑलमोस्ट 11 वाजायला आले. आता जस्ट जे ऑर्डर दिलेले आम्ही फूड, त्याचा पण कॉल आलेला की भाई रेडी हो गया, जल्दी आ जाओ. तरी रोहितचा मित्र. सो याची 4 व्हीलर आहे. आपण ह्याला घेऊन आता जाणार आहोत डायरेक्ट बाहेर. कुठे जाणार आहात कुठे नाही ते तुम्हाला नंतर माहिती पडेलच. सो आपण जाऊया तिकडे. स्क्रीनशॉट पण निघालाय. सो ठीक आहे, तर जाऊया केक सेलिब्रेट करूया, ते तुम्हाला दाखवतो थोडंसं आणि फटाफट जाऊन आता बाहेर भेटूया. चला तर. वही बोला की काट लो तुम लोग, फिर अपन बाद में देखते. Happy birthday to you. Happy birthday to you. Birthday dear Sagar. Happy birthday. आवाज नाही काढायचा तुला. पेटव ना. गाईज, आपला घराचा जो सेलिब्रेशन होता हा गुड्डूने केक पाठवला. सो आम्ही कट केला तो केक आणि थँक्यू सो मच गुड्डूला पण. आता तिला इथे थँक्यू बोलेल ना, आणि जर जेव्हा ती व्हिडिओ बघेल तर परत रोडले बोले थँक्यू क्यू बोला आपण ऐसा वैसा येते. ठीक आहे, आता हे सेलिब्रेशन झालं तर आपण डायरेक्ट जाऊया बाहेर जाऊन आपल्या मित्रांना भेटूया. आणि जिथे आम्ही जाणार आहोत बाहेर तिकडेच जाऊन डायरेक्टली भेटूया. सो गाईज, जसं मी तुम्हाला बोललेलो होतं की आपण फायनल लोकेशनवरती भेटूया. सो इथे आपली ही एक 4 व्हीलर आणि ह्या साईडला मागे ना ही बघा, ही आपली एक बुलेट आणि अजून 2-3 बाईक आहेत जे इकडे लागलेत. आणि आपण कुठे काय एवढं जास्त मच्छत तर नाही. बाबू भाई आपला दिसत नाही काळो काय म्हणून, ठीक आहे. आणि हे ही जागा आहे जिथे आम्ही थांबलो आहोत. सो वर जाऊया. फूड वगैरे सगळं आणलंय आणि आपला एक हितेश भाऊ आहे, त्याचा सीन झाला जेवणाचा. वरती गेल्यावरच तुम्हाला दाखवतो. तर पहिला जाऊया आपण वरती जाऊन भेटूया. हा बघा बाबू आणि एक 4 व्हीलर भाऊवाला भाऊ आपला इथनं येतोय. सो चला तर. फायनली आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो. असं आणि आपली सगळी पब्लिक आहे. एकदा सतीशला पण दाखवतो, दोघांच तो व्हिडिओ काढतोय, तो तर नंतर दिसणार नाही. सो आपला सतीश, शिवू, रोहित, बाबू, प्रसाद, शिवा, सोमन, हितेश, याला तर ओळखत असतील तुम्ही. सो आदित्य, ठीक आहे. स्वतः पण केक कट करूया आणि नंतर आपण थोडाफार बोल एक बार साक्षी आदित्य ठीक आहे. तर आता केक कट करूया आणि मग नंतर आपण भेटूया. Happy birthday to you. Happy birthday dear Sagar. Happy birthday to you. हजार यही आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. बर्थडे बॉय का फेस ले लो भाई.
केक मुळे इथे मारामारी झाली, कोणाला केक भेटलाय कोणाला नाही भेटलाय. केक का नाम है चॉकलेट ट्रफल, सो यू कैन. खत्म हो गई इंग्लिश. तू खा, तुझी नहीं खा रहा. खत्म हो गया. मैंने खाया 2 पीस खाया. एक एवढा डोप आहे ना काय बोलू. टेस्टला एक नंबर ना. दिसतोय की नाही मी काय म्हणतो. दिसतोय ना भाई. दिसतोय इतना कवर नहीं हुआ है. सो गाइस केक वगैरह कटिंग करून झालं आपलं. अँड आपण नॉर्मल घरात एक बिर्याणी पार्टी कशी करतो तसं आम्ही बिर्याणी मागवलेली. बिर्याणी वगैरे आपण ऑर्डर केली. सो आपण बिर्याणी वगैरे खातो आता आणि आपली पब्लिक सगळी लाईनीत बसली आहे. आणि रोहित जो आहे तो आपला तो वाढणार आहे. आम्ही चमचा वगैरे काही घेतलाच नाही. सो एक प्लेट भेटलेली त्या प्लेटनीच आम्ही घेतोय फूड वगैरे. सो ठीक आहे, खाऊन घेऊन भेटूया आता. सो गाईज ही जी जागा आहे जिथे आम्ही थांबलेलो काल, न्यू आनंदी फार्म हाऊस. आणि आपल्या गाडी का बाईक वगैरे सगळ्या इकडेच आहेत. सो गाईज एवढाच होता आपला बर्थडे. झाला बर्थडे. आता फेस एकदम सुजला, झोपून उठलाय तर. अँड आय होप आवाज येत असेल क्लिअर. सो चला, जर व्हिडिओ आवडला असेल जे काय असेल तर तुम्ही लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि निघूया. आणि आपली पब्लिक झाली रेडी निघायला. चला तर बाय.